त्यांना बरोबर घेतलेला आहे। जे नवे होतकरू आहेत, काम करू इच्छित आहेत, त्यांना आपण जवळ केलेला आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणत्याही वर्गाला आम्हाला सोडायचं नाही, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे। आज 50% महिला या समर्थपणाने लोकांच्या समोर जात आहेत। विकासाची नेमकी कोणती दिशा आहे, आम्ही शहराला कोणत्या मार्गाने घेऊन जाणार आहोत, या संदर्भामध्ये लोकांच्या पुढे जाऊन त्या लोकांना माहिती देत आहेत। आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या महानगरपालिकेवर 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसचा झेंडा फडकवा। पैशाची चिंता करू नका। पैसे कसे कुठून कसे आणायचे याची माहिती आमच्याकडे भरपूर आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला कोणाला चिंता करण्याचे कारण नाही आहे। एक मॉडेल सिटी, एक मॉडेल नवीन महानगरपालिका आपण येत्या 5 वर्षामध्ये निर्माण करू शकतो। ही सगळी व्यासपीठावर बसणारी माणसं आपल्याला मदत करायला, ज्या ज्या वेळा लातूरकरांना मदत लागेल त्या त्या वेळा मदत करण्यासाठी त्या ठिकाणी ते तत्पर आहेत। एक उत्तम वातावरण आपण निर्माण केलेलं आहे। प्रचारामध्ये आपण खूप आघाडी घेतलेली आहे। विरोधकांच्या मध्ये बिघाडी निर्माण झालेली आहे। त्यांना नेमकं काय करावं असा प्रकारचा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे। कुणाला उमेदवार मिळालेले आहेत, कुणाला मिळालेले नाही आहेत। दररोज पेपरमध्ये आम्ही बघतो की काही लोकांनी पाठिंबा उमेदवारी वेळेवर परत न घेतल्यामुळे उमेदवारी परत घेत आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत। विरोधकांनी मला वाटतं कुठून तरी बघत असतील सभा केवढी मोठी आहे, काय आहे वगैरे, हा अंदाज त्यांना आला असेल। मला असं वाटतं की खूप आता कष्ट घेऊ नका, जेवढं काही घरून सांगता येईल तेवढं सांगत राहा। लातूरच्या जनतेने निर्धार केलेला आहे की काँग्रेसच्याच हातामध्ये ही महानगरपालिका आम्ही देणार आहोत। याला आता कुणा भविष्यकाराची आवश्यकता नाही आहे। आम्ही अनेक नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या मागच्या काळामध्ये, परंतु खासदार आमदाराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एवढी मोठी सभा आम्ही कधी पाहिली नाही। आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याचा अर्थ स्पष्ट आहे की वार्डातला कार्यकर्ता अतिशय जागरूकपणानं आपल्या काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देण्याच्यासाठी म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे। आज 70 वार्ड आहेत आमचे।